तर सरोली टीम संघाने आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. खूप चांगला वातावरण क्रिकेटसाठी. लेस गिरिंग खूप चांगला आहे. आउटफील्ड देखील दमदार आहे. खेळपट्टी तर कॉन्क्रीटची आहे, मात्र अतिशय सुंदर असे क्लीन अँड नीट आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. लक्षात घ्या, सुरुवातीला 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. खूप चांगली ही संकल्पना पोर्टेबलचा क्रिकेट तुम्ही पाहताय. गेले 4 दिवस हा क्रिकेट महोत्सव पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी देखील खेळपट्टीवर आलेली आहे. आज संघामध्ये एकता मेजर, प्रशांत म्हात्रे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. भाई नाईक आपण पाहतोय नो स्ट्राईकला. सलामीची जोडी आणि क्षेत्ररक्षणचा जर विचार केला, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला आहे. चौकार षटकार वाचवण्याकरिता 2 खेळाडू काऊ कॉर्नर. सन्माननीय अध्यक्षांचा कॉल आलेला आहे. 1 मिनिट पंच थांबायचं आपण. एका षटकाची पॅनल्टी बसली आहे सरोली टीम संघाला. तुम्हाला 1 ओव्हर कमी खेळावा लागेल. आता सन्माननीय अध्यक्षांचा फोन आहे, लक्षात घ्या. ज्या सूचना आहेत कबीर दादा, आम्ही तेच तुमच्यापर्यंत पोहोचवले. चला मॅच ऑन करा. आता पहिला गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये आहे. महेंद्र, एका षटकाची पॅनल्टी बसली आहे. लक्षात घ्या सरोली टीम संघाला. सन्माननीय अध्यक्ष साहेबांचा कॉल आहे, त्यांचा मेसेज आहे आमच्यापर्यंत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्याचबरोबर लगेचच प्रदीप जोशी साहेबांनी देखील फोन केलेला आहे, त्यांचा देखील कॉल आलेला आहे, मेसेज पोहोचवलेला आहे.
सुरुवात करायची आहे. 4 षटकच चला दोन्ही टीम्स आम्हाला सहकार्य करा. आपल्या मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष या ठिकाणी आहेत धीरज म्हात्रे साहेब आणि सचिव साहेब अध्यक्ष साहेबांशी त्यांचं बोलणं झालंय. या मॅचसाठी टीम सरावलीला 3 धावांची पॅनल्टी असेल, फक्त ओव्हरची पॅनल्टी नाही आहे. मॅचला आपण सुरुवात करा. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. सलामाची जोडी देखील खेळपट्टीवर आलेली आहे. प्रशांत म्हात्रे आणि त्याचबरोबर भाई नाईक, सुरेश गरज सर, माधव ठाकरे सर. चला पंच आपण देखील थोडं लक्ष द्या. लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक पहिला आपल्या संघासाठी गोलंदाज महेंद्र आपली तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आपण सामन्याला इथे सुरुवात करतोय. सन्माननीय धीरज म्हात्रे नक्कीच या मुख्य व्यासपीठावर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर गणेशजी ठाकरे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. सामन्याला सुरुवात फ्रंट लाईन गोलंदाज महेंद्र आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीसाठी पूर्णपणे तयारीमध्ये आहे. मागच्या सीझनमध्ये KPL मध्ये घरच्या मैदानावर प्रशांत म्हात्रे यांनी अर्धशतक झळकवलं होता. पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारची सुरुवात करून देतात आपल्या चेरोबा टीम कोण संघाला.
पहिला चेंडू जन्म सरोली टीम संघाचा महेंद्र तयार होत आहे. टाइम जो आहे ते सेट केलेला आहे. 10 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत आणि नक्कीच सामन्याला सुरुवात होत आहे. स्टार्ट मॅच ऑन करायची आहे. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळायचा होता मात्र सोमनाथ कोणाचा झेल सोडलाय. भरपूर माग पडेल. प्रशांत म्हात्रे यांना जीवनदान देणं खतरे की घंटी वाजू शकतोय. पहिला चेंडूवर संदेश एक ब्रेक तो मिळाला असा सरोली टीम संघाला. नक्कीच पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर भरपूर मोठ्या खेळाडूचा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. चांगली सुरुवात गोलंदाजाने केली होती. नक्कीच काय हरकत नाहीये. येणारे 5 चेंडू सुरक्षित टाकावे लागतील गोलंदाजाला. मात्र या ठिकाणावरनं हे देखील पाहावं लागेल की हा कॅच ड्रॉप जो आहे तो किती महाग पडेल. पुढे निघून भाई नाईकचा हा स्ट्रोक पाहायला मिळतो. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. जेव्हा हा स्ट्रोक खेळला संदेश तेव्हा भाई नाईक शेवटपर्यंत चेंडूपर्यंत बघत होते. मात्र एका एक पिक्चरमध्ये कबीर हा खेळाडू तिथे पोहोचला आणि चेंडूला अडवला. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि त्या कारणास्तव फक्त आणि फक्त सिंगलवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 2 बॉल टाकून झाल्यात. 2 सिंगल पाहायला मिळाल्यात. दोन्ही खेळाडूंचे अकाउंट ओपन झालेले आहेत. 2 धावा धावफलकावर. तुम्ही पाहतायत अध्यक्ष चषक चाचणी स्पर्धा आयोजक भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आज मेगा फायनल डे. पुढचा चेंडू राऊंड विकेटने हॅप ट्रॅकर चेंडू. क्षेत्ररक्षण खूप चांगला आहे. रनआउटची संधी आहे. थ्रो थोडंसं वाईट फेकला गेलाय. हा थ्रो कदाचित गोलंदाजाच्या हातामध्ये आला असता तर फलंदाज भाई नाही केला तंबूचा रस्ता गाठावा लागला असा संदेश. वारंवार चुका होतात मैदानाच्या आतमध्ये टीम सरवलीच्या बाजूने. हे मात्र अपेक्षित नसेल टीमच्या कॅप्टनला. होम ग्राउंड घरेलू मैदानावर खेळत असताना पहिल्या 2 मॅचेसमध्ये परफॉर्मन्स भरपूर चांगलं केलंय. परंतु या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर प्रत्येक विजय अति महत्त्वाचा आहे. ड्राईव्ह केलंय चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये कबीर फिल्डिंग करतोय. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरं धाव आरामात पूर्ण करताना आपण पाहतोय प्रशांत म्हात्रे आणि भाई नाईक. 2 धावांनी धावफलकावर 4 धावा लागलेल्या आहेत. मी तर इतकंच म्हणेल महेंद्र याने पहिल्या चेंडूवर जो काही प्रयत्न केला विकेट घेण्यासाठी तो विसरून गेलाय. मला 5 चेंडू कसे टाकायचे माझ्या संघासाठी या गोष्टीकडे फोकस करताना आपण महेंद्रला पाहतोय. चांगली गोलंदाजी कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. बॅटची एज घेतली आहे. पुन्हा एकदा सोमनाथ इन ॲक्शन मध्ये डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. 5 चेंडूचा खेळ संदेश समाप्त झालाय. 5 धावा लागल्यात स्कोरबोर्डवर. यस चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रशांत म्हात्रे सारखा मोठा खेळाडू त्या ठिकाणी असताना मात्र महेंद्रचं हे षटक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. परंतु क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाहीये. तुम्ही पाहतायत चेरोबा कोण आणि त्यांच्या अगेन्स्ट घरच्या मैदानावर होम ग्राउंडवर जय हनुमान सरोली टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा P1चा हा षटक सुरू आहे. महेंद्र गोलंदाजी करतोय. एक मोठा फटका पाहायला मिळेल. हो यस आहे. अतिशय सुंदर असा करारा ड्राईव्ह केलाय चेंडूला. स्केअर ऑफ द विकेट चेंडू चाललाय. सन्माननीय प्रल्हाद नाईक साहेबांच्या बॅनरला सलामी देणारा हा पहिला चौकार आजच्या दिवसातील. कम ऑन डीजे. तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 9 धावा धावफलकावर आहेत. मी तर म्हणेन भरपूर चांगली सुरुवात टॉस जिंकल्यानंतर टीम सरवलीच्या बाजूने. कारण प्रशांत म्हात्रेला पहिल्या ओव्हरमध्ये एवढं शांत ठेवणं ते काम जे आहे ना तेवढंही सोपं नसतं गोलंदाजांसाठी. परंतु कठीण ते सोपं आणि सोपं ते सहज करून दाखवलंय महेंद्र या गोलंदाजाने. नक्कीच चांगला षटक पाहायला मिळाला महेंद्रच्या माध्यमातून. आता पाहूया दुसरा षटक कोण टाकेल आणि किती धावा वाचवला आपल्या संघासाठी. आता इथून बॅटर जे आहेत सेट झाले त्याच्यामध्ये कारण की प्रशांत म्हात्रे 4 चेंडू खेळलाय.
महेश भाई नाईक आपण पाहतो 2 चेंडू खेळले 5 धावा बनवू आपल्या संघासाठी. टीमची धावसंख्या 9. मैदानामध्ये पाणी घेतला होता, काहीतरी मेसेज असावा डगआउट मधून खेळाडूंना की इथून आता अटॅक सुरू करायचा. येणाऱ्या फलंदाजीमध्ये परेश महाजन येणं बाकी आहे आणि काही खेळाडू आहेत जे चर्चेमध्ये आहेत या चाचणीमध्ये. मात्र ॲज अ फिनिशर परेश महाजन. काय मॅच राहिली होती दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये. केशव षटक क्रमांक 2 संघासाठी टाकण्यासाठी तयार होत आहेत. गोलंदाज सरोली पाईपलाईन इन कडून गोलंदाजी करताना वेलकम सीताराम दादा गुलबी यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मोठा फटका खेळलाय मात्र शतरक्षक आहे तिथे आणि पहा सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. पहिला ब्रेक तो मिळून दिलाय गोलंदाज केशवने. संदेश आपण या फटक्याचा विचार केला तर फटक्यामागे कोणत्या प्रकारची खराबी नव्हती, परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सज्जवलं होतं आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यामध्ये महेश अडकलाय. पहिली विकेट पाहायला मिळाली. नवीन फलंदाज दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी कशा प्रकारे योगदान देईल हे आपल्याला पाहावं लागेल. नक्कीच नक्कीच. आता चिरोबा कोण टीम संघाची एक उत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे. दिनेश भोईर जॉईन झाला खेळपट्टीवर. केशव सन्मान दिलाय. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. एक धाव पूर्ण झाली आहे. प्रवीण वेगाने चेंडू मागे गेलाय. दुसरं धाव देखील पूर्ण केलाय. मिसफील्ड झाला होता त्याचं कारण 2 धावा इथे मिळाल्या चिरोबा टीम संघाला. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकदम सांगत आहेत 11 धावा. षटक क्रमांक इथे 2 सुरू आहे. अगदी फटका खेळल्या खेळल्या दुसऱ्यासाठी कॉलिंग झाली होती. दुसरी कंप्लीट देखील केली. मोठा फटका खेळायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा व्हाईटचा इशारा होता. मॅन फ्रॉम शहापूर माधव ठाकरे सर आपल्या अलग अंदाजामध्ये आज लेमन कलर मध्ये ते पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करताना गोलंदाज केशव. समोर बॅटर सज्ज आहे. हॅप ट्रॅकर फायदा घेता आला नाहीये. अगदी चांगली लेंथ लाईन प्राप्त केली या गोलंदाजाने. सुरुवात विकेटने केली होती संदेश आणि आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच होम ग्राउंड घरेलू मैदान फायदा होतोय टीम सरावलीसाठी. नक्कीच थोडस दबावामध्ये गेली आहे कोणगाव टीम. फुलटा चेंडू समोर उडवलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा बार. आजच्या दिवसातील पहिला मॅक्सिमम 6 दिनेश भोईर याच्या बॅटमधून. जबरदस्त शॉटकार पाहायला मिळाला. दिनेश भोईर ऑन फायर नाव. धावसंख्या होते ती 18 धावा. 18 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी करताना गोलंदाज केशवला आपण पाहतोय. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अनुभवीची भरपूर सांगता आहे मात्र सध्या षटकार खालाय. कमबॅक होईल का पाहूया आपण. पुढे निघून पुन्हा एकदा कडक ड्राईव्ह केला. शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. चांगल्या स्ट्रोकला फक्त 1च धाव आली आहे कोण संघासाठी. धावसंख्या 19 धावा धावपलकावर. आज घरच्या मैदानावर खेळताना आपण पाहतो सरोली टीम संघाला पहिल्या षटकामध्ये दबाव वाढवला होता मात्र दबाव न घेता केशवच्या अगेन्स्ट एक मोठा फटका आलाय. भाई नाईक सज्ज होत आहे. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. चेंडू हवेमध्ये शतरक वॉड कॅच. आतापर्यंत ग्राउंड नंबर 1 वरील ही सर्वोत्कृष्ट झेल आहे संदेश.
अतिशय दमदार झेल संजय याच्या माध्यमातून आपण पाहिला. संदेश, आपण जर या झेलचा विचार केला तर एखाद्या रेग्युलर क्रिकेटरला देखील लाजवेल असा रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाले. वॉड कॅच. मी अगोदरच म्हणालं होतं की आत्तापर्यंत ग्राउंड नंबर 1 वरील सर्वोत्कृष्ट झेल आहे आणि क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच. जबरदस्त झेल पाहायला मिळाली. रनिंग झेल सोपं नाहीये. मग वेगाने धावत येणं, चेंडूपर्यंत लक्ष ठेवणं आणि कलेक्ट करणं, जबरदस्त झेल पाहायला मिळाली. संजय या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून नक्कीच प्रशंसा जरूर होईल त्या ठिकाणी. वेलकम प्रमोद दाभोईर, टीम गुंदावलीचे कॅप्टन सोबतच टीम निंबावलीचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, तिसरा परिवर्तन आलाय. प्रवीण आलाय, ज्याने आतापर्यंत सर्व टीम संघासाठी चांगला खेळ सादर केलाय. पाहूया धावा झालेल्या आहेत. 19 धावा दाबलकर आणि नवीन फलंदाज परेश महाजन नो स्ट्रायकिंगला. स्ट्राईकवर दिनेश भोईर. एक षटकाराच्या मदतीने 9 धावांवर खेळत आहे. फार अपेक्षा आहे. संजय आमच्या ठीक कॉम्बॉक्स समोर क्षेत्ररक्षण फील्ड पोझिशन मध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सुरू करायचे. 11 मिनिटं झाली आहेत. प्लीज प्रवीण. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा हा ड्राईव्ह खाली क्षेत्रामध्ये गॅपमध्ये चालले चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय. फिल्डिंग चांगली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक होतं. कव्हरपर्यंत प्रवास गाठावा लागला आणि 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 21 धावा दाबलकावर लागलेल्या आहेत. 21 रन 2 विकेट के नुकसान पर. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे टीमच्या कॅप्टन देवेन मुकादम यांना. प्रवीण पुढचा चेंडू. मोठा फटका खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे. एक सिंगल पूर्ण केलाय. दुसरं धाव देखील पूर्ण केलेलं आहे. हळूहळू धावफलक सुरू ठेवलाय. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. तिचा वापर इथे सध्याच्या घडीला दिनेश भोईर आणि परेश महाजन यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 23 धावा धावफलकावर. 23. एक चांगली धावसंख्या तर म्हणू शकणार नाहीये कारण की तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. समोर घरच्या मैदानावर खेळणारा संघ सरवली आहे. त्या संघाबरोबर खेळायचं तुम्हाला 50+ धावा बनवाव्याच लागतील. अजूनही आमचे स्कोरर सांगत आहेत की 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये तुम्हाला 20+ धावा बनवाव्याच लागतील. प्रवीण शॉर्ट पिच चेंडू सरळ स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चाललाय सरवली गावामध्ये. येतोय अजून एक मॅक्सिमम 6 कोणगाव संघाच्या माध्यमातून. भरपूर दूर चेंडू लँड झालाय. चेंडू पुन्हा वापस येईल वाटत नाहीये संदेश. यस, अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. दिनेश भोईरच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा षटकार. वैयक्तिक 19 धावांवर गेलतोय. बॉल मात्र फेस केल्यात फक्त आणि फक्त 7. लगेचच पंचाने देखील चेंडूची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता धावांना वेग मिळतोय. 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. कडक बॅटिंग इथे पाहायला मिळते दिनेश भोईर याच्या माध्यमातून. 2 मॅक्सिमम आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. चेंडू फार दूर निघून गेलाय. चेंडूसाठी नक्कीच इथं मॅच थांबली गेली आहे. यस, मला वाटतं चेंडू आलेला आहे मॅचचा. थँक्यू आमचे जे ओलेंटर्स आहेत. थँक्यू सो मच. आपण असाच आमच्यावर प्रेम ठेवा. चेंडू जेव्हा बाहेर जातो प्रेक्षक वर्गाला मी विनंती करेन की आपण चेंडू जेव्हा बाहेर जातो तेव्हा आतमध्ये फेकून द्या. थँक्यू सो मच ऑल. आता धावा ज्या आहेत 29 धावा. 29. एक चांगली धावसंख्या उभी होते. गोलंदाजी करताना गोलंदाज प्रवीण याच्यावर दबाव आला पहिल्या 3 चेंडू मध्ये. अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कबीर पोहोचू शकले नाही तिथे. 1 बॉम्ब सीमा पार. येतोय अजूनही खणखणीत चौकार.
या षटकावर दबाव टाकला, टार्गेट केला दिनेश भोईरने गोलंदाज प्रवीणला. पुढचा चेंडू कमबॅक होईल का, विकेट मिळेल का गोलंदाज प्रवीणला. ओहो हो, फेवरेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता तिथे. पाहूया काय डिसिजन येते पंचाकडून. लेग बायचा हा धाव मिळालेला आहे. दिनेश भोईरचा हा फेवरेट स्ट्रोक आहे. जेव्हा गुडघ्यावर बसून हा स्ट्रोक खेळतो तेव्हा चेंडू सीमेच्या बाहेर जास्तीत जास्त जाताना आपण बघितलाय. मात्र व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाहीये. एक धाव एक्स्ट्राच्या घरात जमा होते. धावसंख्या धावफलकावर झाली आहे 34 धावा. अंतिम चेंडू षटकातील आहे आणि परेश महाजन स्ट्रायकिंग वर. पुढचा चेंडू ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये. मात्र फायदा होईल कोणगाव टीम संघाचा, कारण की चेंडू चालला लॉंग स्टॉप सी मारे कपार, अजून एक चौकार. थँक्यू डीजे. लगेचच षटक समाप्त झाले. क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुमची 15 मिनिटं बरोबर समाप्त झालेली आहेत पहिल्या 3 षटकांसाठी. नक्कीच एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. मात्र त्या दरम्यान व्यासपीठावर आपण बोलूया. सन्माननीय धीरज म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया. मी गणेश दादा ठाकरे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण धीरज म्हात्रे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. 3 षटकाची समाप्ती. पाहुण्यांचं स्वागत सन्मान आज दिवसभर असेल, कारण की आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि निमंत्रित पाहुणे जास्त करून या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतील. पाहूया काय मेसेज असावा या 2 खेळाडूंना. की स्लॉगर आहे, हनमरीचं षटक आहे आणि जर या षटकामध्ये जर 15+ 15 धावा जर आल्या नाही तर मग कोण टीम संघावर देखील दबाव बनवू शकतो. चांगली गोलंदाजी करावी लागेल, फिरकी गोलंदाजी करावी लागेल. विकेट घेणं फार महत्वाचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. चौथा आणि शेवटचा षटक टाकण्याकरिता गोलंदाज इथे पूर्ण तयारी करताना इथे पाहायला मिळतंय. रवींद्र याचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत आलाय, अडवलाय आणि बॅकअप देखील मिळालाय. 2 धावा पूर्ण करताना इथे पाहतोय आपण दिनेश भोईरला. 40 धावा धावफलकावर. अजूनही सेफ टार्गेट बनवला नाहीये. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करताना रवींद्र. सामना करतोय फलंदाज दिनेश भोईर. थोडस गतीमध्ये परिवर्तन. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे कबीर. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव इथे कंप्लीट केली जात आहे. सन्माननीय निलमदादा नाईक इथे उपस्थित झालेला आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. हलकंसं ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. मात्र मी म्हणेल की गोलंदाजाला हा कलेक्ट करणं फार महत्वाचं होतं. नजराटी दुर्घटनाकाठी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. त्या नो आर्ग्युमेंट्स पंचांनी जो निर्णय दिलाय तो शेवटचा असेल. सुरेश घरत सर आणि माधव ठाकरे सर. यस राईट ओके. 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा आणि धावफलकावर धावा झालेल्या आहेत 42 धावा. 42. चांगला खेळ पाहायला मिळतो प्रेक्षकांना. रवींद्र विकेट घेणार का या चेंडूवर. गतीमध्ये परिवर्तन. बघितलं, फुटवर्क चेक केलं. खडे खडे लॉप करायचं होतं. लॉंग ऑफ लॉंगच्या वरतून षटकार ठोकायचं होतं. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू. चला टॉस साठी या. टीम निंबावलीचे कॅप्टन आणि सोबत आज टीम गुंदावलीचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. 2 षटक खेळपट्टीवर थांबलाय दिनेश भोईर आणि 27 धावा बनवल्यात. 12 चेंडू 27 धावांवर खेळत आहे रवींद्र. पुन्हा एकदा गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. लॉंगनला डीप मध्ये फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव मिळालाय
आणि दुसरं धाव घेण्याचा मूड नाहीये असंच म्हणू शकता आपण. काय गोलंदाजी राहिली संदेश शेवटच्या षटकामध्ये. यस, शेवटच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. रवींद्र या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर टॉस उडवला जाईल. सो प्लीज लवकरात लवकर टॉससाठी जॉईन व्हा. नक्कीच आज प्रत्येक संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे. रवींद्र इथे मोठा फटका खेळलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. अजून एक षटकार. डीजे दोनच चेंडू खेळल्यात परेश महाजन आणि 10 का दम आतापर्यंत त्याचा पाहायला मिळाला. गुड बॅटिंग. पहा शेवटचा चेंडू बाकी आहे. चला कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बर्फानी बाबा इंटरप्राइजेस टेमगड टॉस बॉक्स आहे त्याच्यामध्ये या आपण. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू बॅटवर आला नाहीये आणि इथे षटक समाप्तीचा इशारा म्हणजे डाव जो आहे इथे समाप्त झालेला आहे. पहिला तर धावा झालेला आहे. टोटल धावसंख्या आहे 49 धावांचा एक चांगला आव्हान सरुली टीम संघाच्या समोर ठेवलं आहे चिरबा कोण टीम संघाने. तर पॅनल्टीच्या 3 धावा ऍड करून हा टार्गेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आमचे एक्सपर्ट करून आम्हाला सांगतील टार्गेट कितीचं आहे. टोटल 52 झालेले आहेत म्हणजे 53 धावांचं आव्हान आहे. लक्षात असू द्या सरुली टीम. चला एक शॉर्ट 2 मिनिटाचा ब्रेक असेल आणि आपण टॉस करणार आहोत. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये चला. आपण सन्माननीय पाहुण्यांचं आपण नाव घेण्या अगोदर दोन्ही संघाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. गंगामाता गोंदिवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तर निंबोली टीमचे कॅप्टन आपण या. सुनील 4 षटकांचे सामने आहेत. जर तुम्हाला पूर्ण दिवस 4 षटक खेळायचे असतील तर वेळ वाचवा तुम्ही. चिरबकोन आपण अजिबात तिथे थांबू नका. खेळाडू कक्षामध्ये शतरक्षण लावण्याकरता या. मॅच सुरू असेल. एका बाजूला टॉस होईल एका बाजूला मॅच सुरू असेल. चिरबकोन आपण मैदानामध्ये यायचंय. सन्माननीय निलमदादा नाईक आणि त्याचबरोबर गणेश ठाकरे साहेब आमच्यासोबत जोडलेले आहेत टॉस बॉक्समध्ये. ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी आणि पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून बर्फानी बाबा इंटरप्राइजेस टेमगड टॉस बॉक्समध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस दाखवतो. या स्पर्धेचा विद्यमान लाडके अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांची प्रतिमा आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला गेले आपण अनेक वर्ष सातत्याने या संघटनेमध्ये खेळत आहोत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट. तुम्ही भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट म्हणू शकता किंवा अध्यक्ष असा आवाज देऊ शकता. टॉस उरवायचा आपण. निलमदादा नाईक स्वतः कॉइन स्पिन करतायत. अध्यक्षाचा कॉल आहे गोंदिवली टीमचं आणि आलेल देखील तेच आहे. थँक्यू सो मच. आपण बसून घ्या. सन्माननीय गुलबी साहेब त्याचबरोबर ठाकरे साहेब आणि नाईक साहेब नक्कीच हॅव टॉस विन झालेले आहात आपण. कसं वाटतंय आज फायनलच्या दिवशी खेळण्याची संधी आणि ती मजाच वेगळी असते. टीमला पहिलं सर्वप्रथम काय सांग
करायचे आहेत तिथे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील प्लीज. थँक्यू संदेश. आपण स्वागत सत्कार घेऊया. व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष धीरज म्हात्रे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. नीलम दादा नाईक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी होत आहे. सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत सन्मान झालेला आहे. मॅचकडे आपण बोलूया. आणि कॉम्बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ झिडके रोहन पाटील आणि संदीपजी वखारे तुमच्यासोबत जुळतील. आपण पुढील स्वागत सत्कार या ठिकाणी घेऊया. व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा चे विद्यमान सचिव उपस्थित आहेत सीताराम दादा गुलवी. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. गणेश दादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी होत आहे. सीताराम दादा गुलवी. यस यस मॅच ऑन. 53 धावांचं लक्ष्य. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली. यस इज गॉन. मोठी विकेट. फलंदाज बाद महेंद्र. सन्माननीय दत्ताजी तरे साहेब, भिवंडी 40+ क्रिकेट संघटना विद्यमान सदस्य आपण पाहतोय. त्यांचं शुभागमन होतं. आपलं उपाध्यक्ष आपण पाहतोय त्यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर लक्षात घ्या 3 षटकांकरता तुमच्याकडे 15 मिनिटांचा अवधी आहे आणि चाचणी स्पर्धेचा आज फायनल डे आहे. त्याच्यामुळे जी नियमावली आमच्यापर्यंत येत आहे तीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. या सूचनेकडे लक्ष द्या आणि सर्व खेळाडूंनी सहकार्य करा ही मात्र नम्रतेची विनंती आहे. वळूया आपण सामन्याकडे. संदेश जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चिरोबा कोण संघाने आपले इरादे स्पष्ट केलेत. विकेटचं पतन झालंय. नक्कीच अत्यंत महत्त्वाची विकेट महेंद्र पाटीलला बाद केले त्या ठिकाणी. या बॉलेचा बॉल इनफिल्डच्या आतमध्ये स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. या वेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये येत आहेत. यस हा दुसरा झेल. फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
दिनेश किणी यांच्या माध्यमातून. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चिरोबा कोण संघाचा जो खेळाडू आहे त्या माध्यमातून झेल मात्र कधी सुटले जात नाही. पुन्हा एकदा तोच खेळाडू आणि यावेळेस मात्र झेल सुटलाय पण इथून मात्र रनआउटची संधी चालून आली होती. तर बघूया पंचांचा काय इशारा आहे, पंचांचा काय अंतिम निर्णय येतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे, आणि पंच जेरोम जोसेफ इथून मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि तपासणी करतील आणि जो काही अंतिम निर्णय असेल तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदीच जर आपण पाहिलं तर जसं की चांगले चेंडूवरती चांगल्या फटक्यांवरती असे झेल जेव्हा येतात तेव्हा आपण पाहतोय संदीप याच्या हातून आम्ही आजपर्यंत अनुभव घेतला की तर जर आपण वाला झेल सुटत नाहीये आणि पंचांनी निर्णय दिलाय फलंदाज बाद, विकेटचं पतन. दरम्यान शुभागमन होत आहे सन्माननीय संजयजी पाटील माजी सरपंच आहेत वलगावचे उद्योजक संजय दादा पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार होईल बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा फलकावरती आहेत आणि जे हनुमान सरवली संघ होम ग्राउंड वरती खेळतोय आणि होम ग्राउंड वरची सुरुवात जर आपण पाहिली तर अपेक्षितरित्या नाहीये. घरेलू मैदान आहे आणि निश्चितप्रमाणे जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी जी अपेक्षित असते ती मात्र होणं आतापर्यंत दिसत नाहीये. कारण की 53 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीलाच मात्र काहीशी धडपड होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र लेट कटचा अंदाज चेंडू निघून जाईल गले रिजन मध्ये. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावफलक जाऊन पोहोचले 3 या अंकावरती. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक चांगला डावाला इथून मात्र आकार साधण्याचा जो प्रयत्न आहे हनुमान सरवली संघाचा तो आता मात्र इथून डावाला सावरावं लागेल. 5 बॉल टाकून झाल्या 3 विकेट्स आणि धावा 3च. 3 धावा तर पॅनल्टीच्या देखील त्याने घेतल्यात. सुरुवात जी आहे ती हवी तशी झाली नाहीये. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी जर आपण विचार केला तर 1 धाव जोडली जाईल. धावफलक 4 या अंकावर. सुरुवात हवी तशी झाली नाहीये. फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष दत्ता थरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया. नीलमदादा नाईक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी होत आहे. उपाध्यक्ष साहेबांचा ज्यांच्या माध्यमातून या चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकासाठी आर्थिक स्वरूपात देखील सहकार्य झालं आहे. नक्की ज्यांच्या सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे ची इथून मात्र निवड केलेली आहे दुसऱ्या षटकाकरता. आणि निश्चितच जर आपण पाहिलं चिरोबा कोण संघाचा ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे त्या खेळाडूला इथून मात्र आणलं गेलंय. 4 धावा फलकावरती आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 18 चेंडू 49 धावांचं लक्ष. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न पाहिजेची अपील पण उत्साह जास्त विश्वास कमी. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्यात. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि
धावफलक जाऊन पोहोचतंय ते 6 या अंकावरती आपण पाहतोय. 6 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. यस रन पाटील 53 धावांचं लक्ष आहे. अर्थातच सिंगल डबलने काम बनणार नाहीये. मोठ्या फटक्यांची गवसणी घालणं अत्यंत महत्वाची आहे आणि ज्या मोठ्या फटक्या संदर्भात चर्चा चालू होती तो फटका आलाय कबीरच्या बाट मधून निघणारा चौकार. अगदी जर आपण पाहिलं तर संदेश वेगाचा पुरेपूर वापर केला. खरं तर थोडासा धोका होता पण योग्य टायमिंग साधता आला आणि क्षेत्ररक्षकाला आणि 4 धावा. वेग आणि भन्नाट वेगच्या वेगाने त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी. क्लीन बॉल कबीर बॅक टू द डगआउट. चौथी विकेट पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा व्यासपीठावर आपण बोलूया. सन्माननीय माजी सरपंच वलगाव संजय पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करूया. नीलम दत्ता नाईक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू हाताळला जाईल. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. विशेषता आहे एकदा मिसाईल प्रशांत म्हात्रे याची आणि तीच विशेषता त्याचंच प्रात्यक्षिकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी आणि गोलंदाजीचा वेग इतका भन्नाट होता की जेव्हा चेंडू यष्ट्यांवरती आदळला तर अगदी जर आपण पाहिलं तर 5 ते 6 पावलं इथून मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र यष्ट्या मात्र खूप दूरवर निघून गेल्या होत्या. गोलंदाजानं हॅट्रिक. प्रशांत मात्र हॅट्रिक बॉल घेऊन बोलतोय. यावेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. चांगली गोलंदाजी. प्रशांत मात्रेचं हे षटक अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर होतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 परेश महाजन. नक्कीच परेश महाजनला बागेत ठेवलंय. गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश भोईर आलाय. यावेळेचा बॉल पॉइंट रिजन मधून ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट. शिरोडा गोल संघाचा विचार केला तर पूर्णपणे चार्ज दिसतोय हा संघ.
पुढचा बॉल त्यावेळेस देखील संपर्क आवत असं नाहीये. सिंगल कंप्लीट. मात्र सिंगल डबलने काही घडणार नाहीये. लक्ष जे आहे ते आता मात्र तुमच्यासाठी थोडं मोठं झालंय आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोठे फटके येणं अधिक गरजेचं आहे. दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण उमेशला पाहतोय. या बलेचा बॉल कबरच्या वरून उडवलाय, खाली क्षेत्र निवडलाय, बॉल ट्रॅव्हल होतं त्या ठिकाणावरनं निघून जाईल. डीप कव्हर सीमा पार. 4 धावा चौकार. परिवर्तन समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल देखील भरपूर चांगला होता. संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचते त्या ठिकाणी, मात्र झेल पासून दूर राहिले. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. फक्त 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील कंप्लीट झाला आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये विजयासाठी आवश्यक आहे त्या ठिकाणावरनं धावांची आवश्यकता आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. यावेळेस यश निश्चित केलं गेलंय. अजून एक गडी बाद.
match. Dinesh Bhoir is the man of the match. अठ्ठावीस धावांची खेळी दिनेश भुईर यांची राहिली होती. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच देखील तेच आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आणि आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कलेक्ट करायची आहे. आज असंही मोठा दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे. इथे आपण आता पुढच्या सामन्याकडे बोलतोय जिथे टॉस झालेला आहे. निंबोली आणि गंगामाता गोंदवली टीम संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कडक मॅच नक्कीच यानंतर देखील पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. आज मेगा फायनल डे आहे, सुपर संडे, मोठा दिवस आहे या स्पर्धेचा. सन्माननीय विलास बालू सरांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया. आपण सन्माननीय मी सन्माननीय दत्ता तरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्थ मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे आणि परेश महाजन आपण देखील यायचं व्यासपीठावर. आपली देखील एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी बाकी आहे. तर मी दिनेश भोईर आपणास विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दत्ताजी तरे साहेब, भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष यांना विनंती करतोय आपण एक ट्रॉफी द्यायची आहे. खेळाडूचा सन्मान आहे आणि दिनेश भोईर यांचा जर विचार केला तर अनुभव संपन्नता आणि क्रिकेटची प्रगल्भता मात्र खूप मोठी आहे. यानंतर वळगावचे सन्माननीय उद्योगपती संजयजी पाटील यांना सुद्धा विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. एक मागील सामन्याची मॅन ऑफ द मॅच जी राहिली होती ती सुद्धा आपण देणार आहोत संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते. Well done, well played, and best of luck for the next match. दरम्यान नक्की पहिल्या दिवशी यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. पहिल्या दिवसाची ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. पहिल्या दिवसातील सामनावीराचा पुरस्कार दिनेश भोईर यांचा जो बाकी होता तो आपण आज देत आहोत अंतिम दिवसामध्ये. वेल डन, वेल प्लेड दिनेशजी भोईर, अँड बेस्ट ऑफ लक फॉर दी युअर नेक्स्ट मॅच अँड नेक्स्ट मॅच. चला आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचकडे बोलतोय जिथे गंगामाता गोंदवली टीम संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण लावला जाते. सलामीची जोडी एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाने पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. 11:13 झालेली आहेत. पहा, वेळ फार खर्च होत आहे, भरपूर उशीर होत आहे. सो प्लीज आज जेवढे संघ खेळतायत त्या सर्व संघाने आज वेळेवर या प्लीज. ग्राउंड नंबर 1 वर ज्या संघांच्या मॅचेस आहेत त्या संघाने वेळेवर उपस्थित राहायचे. तर आपण सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायची आहे.
एजी स्पोर्ट निंबवली आणि गंगामाता गोंदवली. बिग मॅच, बिग फाईट, एक चांगला सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. आज राजू पाटील याची देखील अग्नी परीक्षा असेल, कारण की हा महत्वाचा मॅच आहे. नॉकआउट स्पर्धा आहे. हराल तर घरी जाल, जिंकाल तर पुढे वाटचाल कराल. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानाच्या मध्ये आली आहे. 24 चेंडूचा हा झटपट क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. साई आणि आपण पाहतोय विजय गुलवी. आजचा दिवस मेगा फायनलचा दिवस आहे. चला, सलामीची जोडी आलेली आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो चेक. प्रेमनाथ गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला, पॉवर प्लेचा षटक आहे. 20 मिनिटाचा वेळ आहे. 11 वाजून बरोबर 15 मिनिटं. म्हणजेच आता तुम्हाला इथून कोणत्या प्रकारचा ब्रेक घेता येणार नाही आहे. स्टिक वॉर्निंग आहे. ऑर्गनाइज कमिटी आणि भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाच्या माध्यमातून. संदेश पाटील, जर आपण पाहिलं तर गंगामाता गोंदवली संघ आणि या संघाचा जर आपण विचार केला तर 2022ची जी चाचणी स्पर्धा होती, या स्पर्धेचा विजेता राहिला.